बुलढाणा तालुक्यातील लोणार तालुक्यात अजिजपूर गावाजवळ गुरुवारी सकाळी रेतीच्या टिप्परने दुचाकीस धडक दिली। या दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला। दुचाकीस्वारास उपचारार्थ छत्रपती संभाजीनगरकडे हलवण्यात आले। या अपघातानंतर टिप्पर चालकास अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्याला पळवून लावले असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे। टिप्पर चालकावर कारवाई केली जावी यासाठी अजिजपूर गावामध्ये मंठा लोणार हा मार्ग गावकऱ्यांनी रोखून धरला। अमरावती जिल्ह्याचं नामांतरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जिल्ह्याला द्यावं अशी मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सचिन खरात यांनी ही मागणी केली आहे। बदलापूर येथील पूर रेषा नियंत्रित क्षेत्रामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। पूर क्षेत्रात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। रणजी ट्रॉफी 2024चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये रंगला। या सामन्यामध्ये मुंबईने विदर्भावर 169 धावांनी विजय मिळवलाय। यासह मुंबईने 42व्या वेळेस रणजी ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरलंय। या सामन्यामध्ये विदर्भाला विजयासाठी 538 धावांची गरज होती। या धावांचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 169 धावा दूर राहिला। धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली। कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी, नागरिक आणि शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा मिळत नाहीत यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवेदन दिले होते। निवेदन देऊन 8 महिन्याचा कालावधी लोटला तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकले। दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागामध्ये असलेल्या एका 4 मजली इमारतीला गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली। बघता बघता आगीचा भडका उडाला। आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले। मात्र या आगीत पती पत्नीसह 2 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय। मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। पण मंत्रिमंडळाच्या बैठकीतील रेल्वे स्थानकांच्या नावाच्या यादीत नाना शंकर शेठ रेल्वे स्थानकाच्या नावाचा समावेश नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुंबई सेंट्रलचे नामकरण नाना शंकर शेठ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे। पण या नावाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला घेतलेला नाही असे नावांच्या यादीतून दिसून येते। IPL 2024 स्पर्धा तोंडावर असताना दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला ऋषभ पंत IPL 2024 स्पर्धेतून घरवापसी करताना दिसून येणार आहे। तर दुसरीकडे संघातील आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकने स्पर्धेतून माघार घेतली। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकलमध्ये आणि स्थानकांवर सायंकाळच्या वेळी विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याचं समोर आलेलं आहे। रात्री 8 नंतर तिकीट तपासणीस मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्यामुळे हे घडत आहे। या समस्येचे निराकरण करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रात्री लोकलमध्ये आणि स्थानकांवर तिकीट तपासणी करण्यासाठी एक पूर्णवेळ पथक तयार केलाय। या पथकाला बॅटमॅन स्क्वॉड असं नाव देण्यात आलंय। मुंबई पोलीस दलामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या 8 तास सेवेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कोरोनामुळे बिघडलेले 8 तास सेवेचे वेळापत्रक पुन्हा सुरळीत करण्यासाठी चाचपणी सुरू आहे। तसेच याच्या 100% अंमलबजावणीसाठी प्रयत्नही होत आहेत।
मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आता बेस्टच्या बस गाड्यांवर एअर प्युरिफायर यंत्रणा बसवण्यात येत आहे। यामध्ये एकूण 200 गाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गुरुवारी 100 गाड्यांवर बसवलेल्या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले। अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर केल्यानंतर सोलापुरामध्ये आनंदोत्सव करण्यात आला। धनगर समाजाचे एकमेकांना पेढे भरवत सरकारच्या विजयाचा जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला। भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हेही यावेळी उपस्थित होते। मुंबईच्या गोरेगाव राम मंदिर रोड परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथे ही आग लागली असून अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत। आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। श्रीलंकेचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमानेचा याचा श्रीलंका येथील अनुराधापूर शहराजवळ भीषण अपघात झाला। गुरुवारी सकाळी त्याची आलिशान गाडी ही मिनी ट्रकला धडकली। या अपघातामध्ये थिरिमाने हा गंभीररित्या जखमी झाला। या अपघातामध्ये थिरिमानेच्या गाडीचा चुराडा झाला। थिरिमाने सोबत या गाडीमध्ये अजून 3 जण प्रवास करत होते। या सर्वांना अनुराधापूर टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मुंबईच्या मालाड पोलिसांनी दिवसाढवळ्या घरे फोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। या टोळीतील 3 जणांना मालाड पोलिसांनी अटक केली असून या टोळीने आतापर्यंत मुंबईच्या विविध भागामध्ये 56 पेक्षा अधिक ठिकाणी घरफोडी केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। मोहम्मद खान, नालासुपारा, अमित राजेंद्र यादव, डोंबिवली, देवाराम तुकाराम चौधरी, बंगलोर अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे असून या तिघांनी मुंबई, महाराष्ट्रासह गुजरातमध्ये देखील चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। पोलिसांनी या तिघांकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सध्या आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। ₹500 बनावट नोटाजवळ बाळगल्या प्रकरणात वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथून तिघांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून ₹27,000 किमतीच्या ₹500 पूर्ण छापलेल्या तसेच अर्धवट छापलेल्या 455 नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। राजू उत्तम गवई, सुभाष भाऊराव घुले, रामदास अशोक बोराडे अशी आरोपींची नावे आहेत। वाळूज MIDC पोलिसात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। उद्धव ठाकरे उद्या रत्नागिरीतील गुहागर आणि दापोली दौऱ्यावर आहेत। गुहागरमधील येथे ते सकाळी 11 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि दापोली येथे जनसंवाद यात्रेअंतर्गत जनतेशी संवाद साधणार। येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची आजपासून पाहणी होणार आहे। पुरातत्व खात्याचे निवृत्त अधीक्षक विलास मांगीकर आणि RS त्र्यंबके 2 दिवस ही पाहणी करणार आहेत। मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, अन्यथा पुरातत्व खात्याच्या निवृत्त तज्ज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी अशा मागणीचा दावा मुनीश्वर यांनी 2012 मध्ये दाखल केला आहे। महापालिका आयुक्त यांच्या घराबाहेर आमदार धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला। आयुक्तांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली। समृद्धी महामार्गाच्या टोलवरील कर्मचारी संपावर गेलेले आहेत। कंपनीकडील थकीत पगारामुळे 5 दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत। PF सॅलरी स्लिप आणि जॉइनिंग लेटरची कंपनीकडून शाश्वती नसल्याने संप पुकारण्यात आलेला आहे। कर्मचारी संपावर असल्याने टोल ड्यूटीवर कोणीच नाही आहे। संपामुळे समृद्धी महामार्गावरून वाहने मोफत सोडली जात आहेत। समृद्धी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंजवरील कर्मचारी देखील संपावर गेले। उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे नेते जगदीश मुळीक यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये। कोणतेही पद नसताना आपल्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता आपण कायम कृतज्ञ आहोत।
अशा आशयाची पोस्ट करत मुळीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। देहू गावातील इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा शेकडो मासे मृत अवस्थेत आढळून आले। अवघ्या 13 दिवसांवर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येऊन ठेपलाय। या पालखी सोहळ्याला देहूत राज्यभरातून लाखो वारकरी देहूत पोहोचतात। या वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करत असतात। मात्र या इंद्रायणी नदीतील जीवजंतू त्यांचा श्वास गुदमरतोय। परिणामी वारंवार या इंद्रायणी नदीतील मासे मृत पडतायत। या 8 दिवसातील ही दुसरी घटना आहे। शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने या माशांचा खच इंद्रायणी नदीच्या डोहात रंगत आहेत। तसेच देहू मधील पर्यावरण प्रेमींनी देहू नगर पंचायत प्रशासनावर नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। भिवंडी लोकसभेतील विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले कपिल पाटील यांनी 2014 आणि 2019 मध्ये सलग 2 वेळा विजय मिळवला। त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी हॅट्रिक साधणारी निवडणूक ठरणार। ज्या आजारांना असाध्य असे लेबल लावले आहेत आणि हे आजार कायमचे बरे नाही होऊ शकणार असे बोलले जाते, ते सर्व आजार बरे होऊ शकतात। हा विश्वास सर्वप्रथम निर्माण करण्याचे कार्य डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी समाजात निर्माण केलाय। निबाना उपचार पद्धतीने एक आध्यात्मिक योगिक पद्धतीने आपल्या आजाराचे निदान केले जाते असा विश्वास आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला। रुग्णांचा सर्वांगाने अभ्यास केल्यानंतर त्याच्या व्याधीचे निदान करून चिकित्सा मार्ग ठरवला जातो। छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असणाऱ्या आश्रमाच्या प्रसन्न निसर्गाच्या वातावरणात रुग्ण पहिल्या 7 दिवसाच्या निवासी उपचारात व्याधीमुक्तीचा अनुभव घेऊ लागतो। छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रामध्ये एकूण 8 ठिकाणी ही सेवा उपलब्ध असून काय आहे निबाना उपचार पद्धती याबाबत निलेश पाटील आणि अपेक्षा पाटील यांनी आपले अनुभव यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले।